पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणामध्ये 28 तारखेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। धर्मादाय आयुक्तालयात आज तातडीची सुनावणी पार पडली। दरम्यान जैन बोर्डिंग हॉस्टेलला भेट देऊन अहवाल सादर करा असे धर्मादाय आयुक्तालयाने सहाय्यक आयुक्तांना आदेश दिले। त्या जागेमध्ये जैन मंदिर आहे का, ते मंदिर कोणाचे आहे, त्याचे कामकाज कोण बघतं, त्याची एकूण जागा किती, या सर्वांचा अहवाल 27 ऑक्टोबरपर्यंत सादर करा असे आदेश धर्मादाय आयुक्त यांनी पुणे सहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत। आजची जी सुनावणी झाली, जो आदेश मिळाला आहे याची कॉपी आम्ही ज्या संबंधित जे रिस्पॉन्डंट पार्टीज आहेत त्यांना तात्काळ सर्व्हिस करणार आहोत आणि 28 तारखेला जी सुनावणी होईल त्या दरम्यान ज्या आणखीन जे पुढील पुरावे दस्त हे सादर केले जाईल। त्यामुळे सर्वांचा आभार। जो भगवान महावीरजींच्या मंदिरावर जे संकट आलं होतं त्याला थोपवण्यामध्ये आज कुठेतरी एक पहिलं पाऊल पडलं आहे आणि तसेच यामध्ये आता आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही राजकारण वगैरे मध्ये न आणता हे बोर्डिंग कसं ताबडतोब सुरू होईल त्या दृष्टीने आपल्याला पुढील पावलं उचलायची आहेत आणि विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळेल त्या दृष्टीने राज्य सरकार, आपण संपूर्ण समाज एकत्र मिळून काम करणार आहोत। केंद्रीय राज्यमंत्र्यांचं नाव चर्चेत आहेच, त्याबद्दलची माझ्याकडे खूप माहिती आहे असं नाही, पण राज्यातले एक मंत्री, अतिशय महत्त्वपूर्ण पदाचे व्यक्ती, त्यांचे पण नातेवाईक याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी आहेत पार्टनर म्हणून असं आम्हाला तिथं कळालं होतं आणि तो मुद्दा आम्ही घेतल्यानंतर त्याच्याचबरोबर जैन बांधवांनी तिथं मोठं वातावरण गरम केल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर कुठं ना कुठंतरी धर्मादाय आयुक्तांना तिथं तो निर्णय घ्यावा लागेल। मी मनापासून धर्मादाय आयुक्तांचे आभार व्यक्त करतो, पण दुर्दैव असं सरकार त्या बाबतीत कुठेही लक्ष द्यायला तयार नव्हतं। शेवटी या लढ्याला यश आलं, लोकांच्या लढ्याला यश आलं आणि ते जर न्याय कोणी दिला असेल तर धर्मादाय आयुक्तालय त्या ठिकाणी दिला। पण फक्त फाईल मूव्ह होताना एवढी फास्ट फाईल कुठल्या टेबलवर आणि कुठल्या विभागात मूव्ह झाली हे सुद्धा कुठे ना कुठे त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे असं वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।